क्रिकेट रसिको नमस्कार. मी विवेक कुलकर्णी पुन्हा एकदा तुमच्या आमच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात मंडळी, सर्वप्रथम तुमचं भारतीय क्रिकेट संघाचं आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. जे कधीच घडलं नव्हतं ते सूर्यकुमारच्या युवा ब्रिगेडने काल करून दाखवलं. भारतीय संघ मायदेशात दुसऱ्यांदा सलग वर्ल्ड कप जिंकला. भारतीय संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कधीच विजयी होत नाही असा एक आपसमज होता. जो संघ मायदेशी वर्ल्ड कप आयोजित करतो तो यजमान संघ वर्ल्ड कप कधी जिंकू शकत नाही म्हणे असा एक आपसमज होता. सलग दुसऱ्यांदा T20चं विश्व विजेतेपद कोणालाही मिळालं नाही, हेही घडलं होतं. त्यामुळे भारतीय संघ आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतीय संघाला न्यूझीलंड संघावर T20 मध्ये कधी विजय मिळवता आला नव्हता. या सर्व इतिहासाला भारतीय संघाने मोडीत काढत नवा इतिहास रचला आणि न्यूझीलंड संघाला तब्बल 96 धावांनी दणदणीत मात देत T20 विश्वकप सलग दुसऱ्यांदा आणि 29व्यांदा जिंकणारा जगातला पहिला भारतीय संघ बनला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे मंडळी, खूप खूप कौतुकाची गोष्ट आहे, खूप गर्वाने छाती फुलावी अशी गोष्ट आहे. आणि एकूणच भारतीय क्रिकेटचं मागच्या काही दिवसात एक क्रिकेट कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये काही प्रमाणात जे अवमूल्यन होत होतं त्याला किंवा त्या अवमूल्यन मनाला जखम फुंकर घालणारा विजय आहे. त्यामुळे सूर्यकुमार आणि त्याच्या नव्या टीमचं आणि गौतम गंभीरचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. मंडळी, सध्या सोशल मीडियाचं प्रचंड ट्रेंड आहे. इथे कोणालाही शब्दशः कोणालाही प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जातं. कोणावर काही बंधन नाही, नको तितकी स्वायत्तता मिळाली. त्यामुळे जो उठतो तो स्वतः अत्यंत प्रकांड पंडित असल्यासारखं आपल्या बुद्धीचे तारे तोडतो आणि कोणावर काहीही टीका करतात. मागच्या काही दिवसात गौतम गंभीरवर मायदेशात हाय हाय चे नारे झाले. खरं तर कुठल्याही स्वाभिमानी क्रिकेटपटूसाठी किंवा कुठल्या स्वाभिमानी माणसासाठी अशी अवहेलना खरंच खूप अपमानास्पद असते. पण जिद्दी गौतम गंभीर ते सर्वांना पुरून उठला आणि त्यांनी फक्त मनाशी एकच ध्येय ठरवलं होतं की मी भारतीय संघाला पुन्हा एकदा वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवून देईल. मंडळी, अर्थात कोच जरी तुम्हाला धडे देतो, असं खेळायचं सांगतो, मैदानात अल्टिमेटली 11 खेळाडूंनाच खेळ करावा लागतो. आणि या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची सुरुवात काहीशी अडखळती झाली होती. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडच्या तुलनेत दणदणीत विजय मिळाले नव्हते. जे विजय मिळवले होते भारतीय संघाने ते काहीशे आपली म्हणजे असं म्हटलं नाही ना, तोंडाला फेस आणला गेला तशा पद्धतीत भारतीय संघाला अक्षरशः USA सारख्या नवख्या संघानेही भारताला USA सारख्या नवख्या संघाने भारतीय संघाला जेरीस आणले होते. त्यात दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 मध्ये 72 धावांनी भारतीय संघाचा दणदणीत पराभव केला आणि भारतीय संघ चांगल्या फिरकी पुढे लोटांगण घालतो हे वास्तव सूर्यप्रकाश इतकं लख्ख जगासमोर आलं. त्या एका पराभवाने भारतीय संघाचे सलग T20 वर्ल्ड कप मधल्या 12 विजयाला लगाम लागला. भारतीय संघाच्या दर्जेदार गोलंदाजी पुढे काय सामान्य फिरकी गोलंदाजी पुढे खेळण्याच्या मर्यादा उड्या झाल्या आणि भारतीय संघ सेमीफायनलमध्ये जाणार नाही अशा वावड्या पसरल्या झाल्या. त्यात T20 मध्ये फलंदाजीत अग्र क्रमांकावर असलेला अभिषेक शर्मा, गोलंदाजीत प्रथम क्रमांकावर असलेला वरुण चक्रवर्ती आपल्या नावाला, आपल्या कीर्तीला, आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीत आणि सोशल मीडियावर या दोघांसकट इंक्लुडिंग सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरवर प्रचंड टीकेची झोड उठवण्यात आली. आणि या कठीण प्रसंगी खरं तर भारतीय संघाच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे होतं. मात्र खरंच हॅट्स ऑफ टू टीम मॅनेजमेंट, त्यांनी संघाला सोशल मीडियावरच्या टीकेपासून दूर ठेवलं. भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीवर त्यांना फोकस करण्याचा सल्ला दिला
आणि त्याचं फळ मिळालं भारतीय संघाला नॉकआउटमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात. करो वा मरो असा हा पद्धतीचा हा सामना होता. आणि ही परिस्थिती अशी होती की भारतीय संघ जर हारला असता तर भारतीय संघ सेमीफायनलला गेला नसता. या प्रसंगी, या कठीण प्रसंगी, डू ऑर डाय परिस्थितीत भारतीय संघाला संजू सॅमसनने आयुष्यातली सर्वोत्तम खेळी करून देत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आणि भारतीय संघाने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत आव्हान होतं इंग्लंड संघाचं. इंग्लंड संघ T20ला एक वन ऑफ द बेस्ट संघ म्हणून ओळखला जातो आणि भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 253 धावाचं भलं मोठं आव्हान उभा केलं होतं. असं वाटलं होतं की भारतीय संघाने हे आव्हान जे उभा केलं ते पुरेसं आहे. मात्र इंग्लंडच्या जेकब बेथल या 22 वर्षीय युवा फलंदाजाने अक्षरशः जसप्रीत बुमराहपासून ते वरुण चक्रवर्तीपर्यंत भारतीय संघाच्या सर्व गोलंदाजाच्या तोंडाला फेस आणला. मात्र अक्षर पटेलच्या अफलातून झेलमुळं आणि जसप्रीत बुमराहने हार्दिक पांड्याच्या शेवटच्या त्या 2 ओव्हरमध्ये भारतीय संघाने सामन्यात विजयाच्या भोजाला हात लावला आणि भारतीय संघाने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारतीय संघ अंतिम फेरीत गेला आणि चर्चा सुरू झाली की अहमदाबादचं नरेंद्र मोदी मैदान भारतीय संघासाठी प्रतिकूल आहे. यजमान संघ कधीही वर्ल्ड कप जिंकू शकला नाही. मित्र, तुमच्या माहिती असते सांगतो, 1996 साली भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या 3 देशांनी जेव्हा वर्ल्ड कप आयोजित केला होता तेव्हाचा विश्वविजेता होता श्रीलंका टीम, जी नौखी टीम होती कंपॅरेटिव्हली भारत पाकिस्तानच्या तुलनेत, पण त्या श्रीलंकाने इतिहास घडवला होता. मात्र आपण इतिहासाला विसरतो फार दुर्दैवाने. एकूणच असं म्हटलं जात होतं की, आणि इतिहासच होता, भारतीय संघच काय कुठलाही संघ सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवू शकला नव्हता. त्यानंतर यजमान संघ विश्वविजेतेपद मिळत नाही असं एक T20 मध्ये तरी घडलंच होतं. आणि त्यामुळे असं म्हटलं गेलं की, आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय संघाचं T20 वर्ल्ड कप मध्ये विजयाचं प्रमाण 0 होतं. त्यामुळे भारतीय संघाला पराभव पत्करावा लागेल का, किंवा भारतीय संघाची विजेतेपदाचं स्वप्नच राहील का, अशा पद्धतीच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र भारतीय संघाच्या युवा ब्रिगेडनं जगत जिथे सिकंदरला हेवा वाटावा अशा पद्धतीने अंतिम फेरीत खेळ केला. खरं तर डॅरेल मिचेल न्यूझीलंडचा कर्णधार, खरं तर न्यूझीलंडचा संघ हा खऱ्या अर्थाने खेळाडूवृत्ती जपणारा संघ म्हणून एक जेंटलमन संघ, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे 2 संघ क्रिकेटमधले जेंटलमन असे संघ म्हणून ओळखले जातात. पण मिचेल कसं काय बोलला परमेश्वरला माहीत. तो म्हणला की मी भारतीय चाहत्यांना गप्प करणार. अक्षरशः त्याचे दात भारतीय संघाने घशात कोंबले. त्याच्याच भारतीय संघाला टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग दिली आणि संपूर्ण स्पर्धेत एक झिम्बाब्वे विरुद्धचं अपयश सोडलं, यश सोडलं, अर्धशतक सोडलं, तर अपयशी ठरलेला अभिषेक शर्माने आपल्या आयुष्यातली एक छान खेळी विश्वचषकाच्या सर्वोच्च व्यासपीठावरच्या अंतिम फेरीच्या सामन्यात खेळली. मंडळी, ते अर्धशतक नव्हतं, ते टीकाकाराला दिलेलं चोख उत्तर होतं. सुरुवात षटकाराने करणाऱ्या अभिषेक शर्माला त्याच्या पहिल्या बॉलवर आक्रमक होण्याच्या वृत्तीला प्रचंड टीकाचं धनी व्हावं लागलं अभिषेक शर्माला. अर्थात तो 22-23 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी त्या टीकेकडं दुर्लक्ष करून म्हणा किंवा त्या टीकेतून बोध घेऊन म्हणा, त्याने आपलं खातं षटकारनं मारता केलं आणि नंतर जसा लय सापडली त्यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजाची शब्दशः पिशे काढली. तो अत्यंत सुंदर इनिंग खेळत होता. केवळ दुर्दैवाने तो 52 धावा केल्यानं, आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं जे अर्धशतक आलं ते केवळ 18 चेंडूत आलं. या 2020 2026च्या विश्वकपातलं सर्वात जलद गतीने आलेलं शतक आणि एकूण सेकंड हायेस्ट. फर्स्ट वर त्याचा गुरु आहे युवराज सिंग, जे 12 चेंडूत त्यांनी इंग्लंड विरुद्ध अर्धशतक केलं होतं. त्याच्या चेल्याने 18 चेंडूत
सर्वात जलद गतीने दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. खरं तर तो अत्यंत सुंदर खेळत होता. मला असं वाटत होतं की अभिषेकला छान सूर गवसलाय आणि तो आपलं शतकही पूर्ण करेल. मात्र रचित रवींद्रच्या अत्यंत बाहेरच्या वाईड चेंडूला त्यांनी छेडण्याची चूक केली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला. मला कौतुक अभिषेक शर्माचं वाटतं. त्याला छान लय मिळाली होती. खरं तर ते अपील इतकं जोरदार नव्हतं. त्यांनी DRSचा जर विचार केला असता तर त्याच्यावर टीका झाली नसती. पण कौतुक वाटतं या 22 वर्षाच्या तरुण मुलाचं. त्यांनी स्वतःला माहित होतं की चेंडू बॅटची कड घेऊन गेला. त्यांनी कसलंही अपील न करता खेळाडूतीचं शानदार प्रदर्शन केलं. खरं तर त्याला धावाची गरज होती आणि त्यांनी अपील जर DRSचं अपील घेतलं असतं तर मी जसं आधी म्हटलं तसं त्याच्यावर काही टीका झाली नसती. कारण अपील करण्याचा अधिकार फलंदाजाला दिलाच आहे. मात्र अभिषेक शर्माने एक सुंदर खेळाडूतीची उदाहरण पेश केलं. पण त्यांनी त्याचं काम केलं होतं. भारतीय संघाने केवळ 10 षटकातच 8 षटकात 97 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर ईशान किशन आला. ईशान किशनने तर म्हणजे अक्षरशः न्यूझीलंडच्या गोलंदाजाला दे माठ धरणी ठाय केलं. त्यांनी ही सुंदर फलंदाजी आणि तडाखेबंद फलंदाजीचं प्रदर्शन करत भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्याकडे जाण्याचं सोय करून दिली असं म्हटलं किंवा पाया रचला असं म्हटलं त्यात काही चुकीचं ठरणार नाही. दुसऱ्या बाजूने संजू सॅमसन वन ऑफ द बेस्ट इनिंग खेळतच होता. संजू सॅमसनला तर अक्षरशः नजर लागेल असं शेवटच्या 3 सामन्यात त्यांनी खेळ्या केल्यात. आणि तुम्हाला सांगायला मला विशेष आनंद होतोय की सलग 3 नॉकआउट सामन्यात मोठ्या खेळी करणारा हा जगातला एकमेव खेळाडू बनला. याआधी शाहिद आफ्रिदी आणि विराट कोहलीने असं विक्रम केला होता पण ते 2दा केलं होतं. संजू सॅमसननी 3 वेळेस सलग अशा मोठ्या खेळ्या केल्या. त्याचं केवळ दुर्दैव की आणि तुम्हाला सांगतो त्यांनी स्वार्थ जर पाहिला असता तर त्यालाही कुणी दोष दिला नसता. पण त्यांनी स्वार्थ पाहिला नाही. त्यांनी वैयक्तिक विक्रमाला प्राधान्य दिलं नाही. त्यांनी संघाचं हित पाहिलं आणि उंच फटका मारायच्या नादात तो बाद झाला. पण त्यांनी आणि ईशान किशननी 15 षटकात आपल्याला जवळपास 200 धावाचं विशाल काय लक्ष गाठून दिलं होतं. उरलेल्या 5 षटकात 50, 60, 70 धावा होतील असं वाटलं होतं. एकूण भारतीय संघ 270 धावा करेल असं वाटत होतं. मात्र निशमच्या एका ओव्हरमध्ये 3 खेळाडू लागोपाठ बाद झाले आणि भारतीय संघाच्या धावसंख्येला काहीशी खीळ पडली, लगाम लागला. पण अशा छोट्या मोठ्या घटनेने खचेल तो भारतीय संघ कसा. थँक्स टू शिवम दुबे 8 बॉलमध्ये 26 रन घणाघाती 26 रन केले आणि त्यांनी भारतीय धावा संघाला 250हून अधिक धावा गाठून देण्यात फार मोठा सिंहाचा वाटा उचलला. खरं तर हे T20 फॉर्मॅटच्या विश्वकप स्पर्धेतल्या सर्वाधिक धावा आहेत. म्हणजे भारतीय संघाने इतिहासच रचले. पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा 15 षटकात 200 धावा आणि 20 षटकात 250हून अधिक धावा भारतीय संघाने असा इतिहासच रचले काल. आणि त्यामुळेच भारतीय संघ विजयाला किंवा विश्वविजेतेपदाकडे आता फक्त काही पावलंच दूर होता. अर्शदीपनी नेहमी या स्पर्धेत खूप मार खाल्ला पण काल पहिलं षटक सुंदर टाकलं. त्यानंतर हार्दिक पांड्याने चांगलं षटक टाकलं. पण आपल्याला न्यूझीलंड संघाच्या विकेट मिळवून दिल्या अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह. आणि जसप्रीत बुमराह का महान गोलंदाज आहे म्हटलं जातं. फक्त आपलेच लोक म्हणतात का तर मुळीच नाही. त्याच्यावर ऑस्ट्रेलिया जे कायम दुसऱ्या संघावरचं कौतुक करताना हात आखडता घेतात. ऑस्ट्रेलिया संघाचे ज्येष्ठ प्रथितयश महान गोलंदाज फलंदाज जसप्रीत बुमराहचं कौतुक करताना थकत नाहीत. इंग्लंडचे नासिर हुसेन, मायकेल वॉन, वेस्ट इंडिजचे घ्या, जगातलं इव्हन आपला लाडका शेजारी आपला पाकिस्तान, त्यांचे सुद्धा खेळाडू माजी खेळाडू जसप्रीत बुमराहचं कौतुक करताना थकत नाहीत. मंडळी आणि या कौतुकाला तो निश्चितच पात्र आहे हे त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. 4 षटकात 4 बळी बाद किए आणि बॉस अक्षर पटेल को कैसे भूल सकते हैं. हमारे गुजरात में आपल्या मायदेशात आपल्या होम ग्राउंडवर तब्बल 2-2.5 वर्षानंतर खेळल्या बापूने 3 गडी बाद करून जसप्रीत बुमराहला सुंदर साथ तर दिलीच पण न्यूझीलंड संघाला जराही डोकंवर काढण्याची संधी दिली नाही. न्यूझीलंड संघाच्या विकेट ठराविक अंतराने पडत होत्या. सायफर्टनी क्रमक अर्धशतक केलं पण ती खेळी वांजोटीच ठरली कारण ती खेळी जिंकण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यानंतर डॅरेल मिचेल आणि सँटनरनी
अर्धशतके भागी केली, पण त्याही दिवावीज नदीची धडपड होते, त्यांनी संघ जिंकेल असं त्यांचा कधीच वाटत नव्हता. आणि अखेर 96 धावाच्या मोठ्या फरकाने भारतीय संघाने विजय मिळवला आणि भारतीय संघाने न्यूझीलंडला सर्वबाद केलं. आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकच जल्लोष साजरा झाला. मंडळी, या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये फलंदाज म्हणून जरी सूर्यकुमारची कामगिरी अपेक्षा इतकी छान झाली नसली तरी तो कर्णधार म्हणून फार उत्तम खेळाडू, म्हणजे फार उत्तम नेतृत्व कुशल खेळाडू आहे, त्यांनी सिद्ध केलं. नॉकआउट पासून त्यांनी संघात बदल केला नाही. अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती फेल होत असते तरी त्यांनी त्यांच्यावर ठेवला. आणि या नवख्या वरुण चक्रवर्ती जरी वयाने मोठा असला तरी तशी तुलनेने तो फार काही म्हणजे असं 15-20 वर्षापासून खेळत नाही, तसा तो तरुणच म्हणायला पाहिजे, अनुभवाने तरुण आहे. या 2 खेळाडूवर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांना सांगितलं की यू आर द बेस्ट प्लेयर ऑफ बिग डायस. आणि दोघं, अर्थात वरुण चक्रवर्तीला तेवढं यश मिळालं नाही, पण अभिषेक शर्मानी तरी दाखवून दिलं की उसमें क्यों दम है. एकूणच भारतीय संघाची कालची कामगिरी अत्यंत अभिमानाने छाती फुलावी अशी आहे, गर्व वाटावा अशी आहे. आणि 130 कोटी भारतीय लोकांच्या आयुष्यातली पुन्हा एक दिवाळी व्हावी असा कालचा हा दिवस होता. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा T20चा आणि 30ऱ्यांदा T20चं जेतेपद मिळवलं आणि असं कामगिरी करणारा भारतीय संघ जगातला पहिला देश ठरला आहे. सलाम तो बनताय बॉस. जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवलं, संजू सॅमसनला मालिकावीर म्हणून, स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि भारतीय संघाने दाखवूनच दिलं. एक दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा जर पराभव सोडला तर भारतीय संघाने या T20 कपमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह जरी नव्हती, काल मात्र कॉम्प्रिहेन्सिव्ह विजय मिळवला. 96 धावांनी वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यातला विजय. मित्र लक्षात घ्या, खूप मोठ्या फरकाने हा विजय आहे. आणि जो कॉम्प्रिहेन्सिव्ह विजय तुम्हाला आम्हाला अपेक्षित होता, तो कॉम्प्रिहेन्सिव्ह विजय भारतीय संघाने वर्ल्ड कपच्या सर्वोच्च व्यासपीठावर करून दाखवला, मिळून दाखवला. त्यामुळे भारतीय संघाचं मनापासून कौतुक. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, जस्सी तर खरंच भारतीय संघाला मिळालेलं दैवी देण आहे. भारतीय क्रिकेट संघाला आणि एकूणच क्रिकेट विश्वाला पडलेलं सोनेरी स्वप्न आहे. जस्सीचा अभिमान तुम्हाला आम्हालाच नाही तर विदेशी संघातल्या महान खेळाडूंना वाटतो की प्रत्येक भारतीयाची छाती मुठभर फुलावी, इतकी अभिमानाची गोष्ट आहे. असे खेळाडू शतकातून कधीतरी लाभतात. जसा महान तेंडुलकर होऊन गेला तसा गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आहे. आणि भारतीय संघासाठी, एकूणच भारतीय क्रिकेटसाठी हे वर्ष खूप वैभवाचं ठरलं. वैभव सूर्यवंशी सारख्या यंग मुलगापासून की महिला क्रिकेट मधलं विश्वकप जेतेपद असू द्या, चॅम्पियन ट्रॉफी असू द्या, 19 वर्षाखालच्या मुलांचं वर्ल्ड कप असू द्या, भारतीय संघाला ICCच्या तब्बल 6 भारतीय क्रिकेट संघाला, महिला, युवा आणि ज्येष्ठ क्रिकेट संघाला एकूण 6 ICCच्या मानाच्या ट्रॉफी मिळाल्या. त्यामुळे जश्न तो बनताय. आता विजयाचा आनंद घ्यायचे दिवस आहेत. यानंतर काही दिवसांनी IPL सुरू होईल. पण भारतीय संघाने या यशातून स्फूर्ती घेऊन कसोटी क्रिकेटमध्ये आपलं झालेली घसरण पुन्हा एकदा कसोटीची अशीच दैदिप्यमान कामगिरी करून भारतीय संघाला कसोटी मध्येही पुन्हा ते सोनेरी दिवस दाखवावेत, इतकीच सामान्य अपेक्षा माझी आणि मला वाटतं ही तुमची असेल. एकूणच भारतीय संघाच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी जसं तुम्हाला नेहमी म्हणतो की तुमच्या प्रतिक्रियाची, तुमच्या कॉमेंटची मला खूप खूप उत्सुकतेने, मी आतुरतेने वाट पाहत असतो. तुमच्या कॉमेंट्स कळवा आणि नेहमीच
विनंतीपूर्वक आवाहन, माझं पिंपरी चिंचवड चॅनल या फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावरचं प्रेम असं चालू राहते. धन्यवाद.